हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आषाढी एकादशीचा हा व्लॉग आहे. सकाळीच मुलांना टिफिन बनवून दिला आणि आता त्यांच्या नाश्त्याची तयारी करते. थोडक्यात त्यांना लच्छा पराठा टाईप असा पराठा मी करून देते. चहासोबत त्यांना खूप आवडतो. पूर्वेश मॉर्निंगलाच निघून जातो ऑफिसला आणि आता अंकित जात आहे, तर त्याला हा नाश्ता बनवून देते. त्यानंतर मला पूजेची तयारीसुद्धा करायची आहे. मी थोडा वेगवेगळ्या पद्धतीने पराठे करत असते. अशा पद्धतीने पराठा केल्यावर छान असा खुसखुशीत होतो आणि त्याचे लेयर्स देखील खूप जास्त होतात. जरा घाई होती म्हणून लेयर मला दाखवता आले नाही. छान बटर लावून हा पराठा शेकून घेते. थोडा क्रंची आणि खूप टेस्टी लागतो चहासोबत खायला. माझ्या हॉलमध्ये एक कॉर्नर टेबल आहे, जो तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघतात. याला मी रोज वेगवेगळ्या पद्धतीने सजवत असते. काही फुलं वापरून किंवा मग काही फ्लॉवर पॉट एक्सचेंज वगैरे करून. तर आज ह्या टेबलवरच मी पूजेची मांडणी करणार आहे. छोटासा चौरंग आहे माझ्याकडे. बऱ्याच वेळा मी हा पूजेमध्ये वापरत असते. तर इथं मी हा छोटा चौरंग ठेवते. खाली फुलांची छान अशी आरास करून घेतली आहे. ग्रीन मॅट मी तशीच राहू दिली होती. चौरंगावर छोटंसं हे आसन टाकत आहे आणि यावर मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवणार आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी चौरंगाच्या आजूबाजूला देखील सजावट करून घेतली. वर फुलांची आरास केली, खाली रांगोळी काढली, रामकृष्ण हरी लिहिलं आणि आजूबाजूला देखील फुलं असे सजवलेली आहेत. फुलांच्या पाकळ्या सजवलेल्या आहेत. हे छोटंसं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पूजेचं बाकीचं साहित्य देखील मी आणून ठेवलं होतं. पूजेची पूर्ण तयारी जर आधी करून ठेवली तर पूजा करताना घाई गडबड अजिबात होत नाही. बघू शकतात सुंदर अशी सजावट झालेली आहे. माझ्या देवाऱ्यात रोजच विठू रखुमाईची पूजा होत असते, पण आज त्यांचा खास दिवस आहे, आषाढी एकादशी. तर आज त्यांची खास पूजा करत आहे.
आज मी देखील साडी नेसली आहे, कारण आज विठू रखुमाईचा असा खास दिवस आहे. मला प्रसन्न मनाने, शांत मनाने पूजा करायची होती आणि छान वेळ देखील मिळाला होता तयार होण्यासाठी. सर्वात आधी विठू रखुमाईचे स्नान केले. आधी दुधाने केले, नंतर शुद्ध पाण्याने केले. स्नान झाल्यावर स्वच्छ पुसून मूर्ती चौरंगावर स्थापित केली. त्यानंतर सर्वात आधी चंदन लावलं, त्यानंतर कुंकू, अक्षता वगैरे वाहिल्या आणि त्यानंतर फुलं वाहिली. पीतांबर कैसा जगनी सरकला, पिवळा पीतांबर कैसा जगनी सरकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. ये उठले माझे माऊली. हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे. बोला गणपती गजानन महाराज की जय. भगवान की जय. विठुरायाची आरती झाली. मी पूर्ण आरती नाही दाखवली. आरतीनंतर कपूर आरती आणि त्यानंतर आता मी 2 छोटे छोटे चौरंग ठेवून त्यावर पाण्याने चौरस काढून आणि नैवेद्य ठेवत आहे. एकावर दुधाचा नैवेद्य आणि एकावर ड्रायफ्रूटचा नैवेद्य.
अगदी साध्या पद्धतीने मी विठू रखुमाईची ही पूजा केली आहे आजच्या खास दिवशी. तुम्ही सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी पूजा मांडणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.